हॅलो फ्रेंड्स, लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ज. सो फिजिकल प्रॉपर्टीज आपण बघितलं. त्यानंतर जो नेक्स्ट टॉपिक आहे आपला तो आहे ऑप्टिकल आयसोमेरिझम इन हॅलोजन डेरिव्हेटिव्ज. सो ऑप्टिकल आयसोमेरिझम इन हॅलोजन डेरिव्हेटिव्ज हे तुम्हाला समजण्यासाठी काही टर्म्स आहेत त्या येणं अगोदर गरजेचे आहेत किंवा त्या क्लिअर होणं आपल्या काय अगोदर गरजेचे आहेत. त्याशिवाय तुम्हाला ऑप्टिकल आयसोमर्स म्हणजे काय हे लवकर कळणार नाहीत. सो ऑप्टिकल आयसोमर ही मोठी टर्म आहेत, तुमच्या सिलेबसमध्ये एक लिमिटेड आहेत, पण ती तुम्हाला पुढे पण गरजेची आहेत किंवा त्यावर तुम्हाला नीट जेई इथे क्वेश्चन्स अवेलेबल असतात किंवा त्यावर क्वेश्चन विचारले जातात. मग त्यासाठी जे छोटे आपले जे काही त्यांनी शॉर्ट टर्म दिले आहेत त्या तुम्हाला कळणं गरजेचं आहे. सो फर्स्ट जे आहेत ती एक कायरल ॲटम और मॉलिक्युलर कायरेटी. फर्स्ट पॉईंट जो मी इथे नोट डाऊन केला आहे. ओके, नेक्स्ट जो आहे तो आहे प्लेन ऑफ पोलराइज लाईट. काय प्लेन पोलराइज लाईट. नंतर थर्ड जे आहे ती ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. फोर्थ आहेत इनॅन्शिओमर्स अँड फिफ्थ आहेत रिप्रेझेंटेशन ऑफ कन्फिगरेशन ऑफ मॉलिक्यूल. सो रिप्रेझेंटेशन ऑफ कन्फिगरेशन ऑफ मॉलिक्युल्स हे 5 पॉईंट आहेत आपले. काय काय पॉईंट होते आपले. फर्स्ट कायरल ॲटम अँड मॉलिक्युलर कायरलिटी. सो स्टार्टिंग जर बघितली आपण तर फर्स्ट पॉईंटपासून करूया. जो फर्स्ट पॉईंट आहेत आपला तो काय आहेत आपला सो फर्स्ट पॉईंट आहेत आपला कायरल ॲटम अँड मॉलिक्युलर कायरलिटी. सो फर्स्ट आपण जर बघितलं तर कायरल म्हणजे काय. CHIRAL याला काय म्हणतात कायरल. प्रोनाऊन्सिएशन बघा याचं काय आहे कायरल. काही जण हे चिराल असं यूज करतात, तो चिराल म्हणत नाही त्याला, त्याला काय म्हटलं जातं कायरल. सो बघा मी एक स्ट्रक्चर लिहितो. काय लिहितो इथे जे आहे 2-क्लोरोब्युटेन. काय लिहिलं आहे मी इथे 2-क्लोरोब्युटेन. सो 2-क्लोरोब्युटेनचं स्ट्रक्चर कसं आहे आपलं CH3 ह्यावर काय एक CHCl इथे काय CH2. ओके, सो मी हे कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्ममध्ये लिहितोय आणि हा एक CH3. सो हा काय आपला 2-क्लोरोब्युटेनचं स्ट्रक्चर. राईट. क्लोरीन ॲटम कुठे अटॅच आहे आपला सेकंड नंबरच्या कार्बनला. मी इथे नंबरिंग देऊन घेतो 1, 2, 3 अँड 4. सो कायरल म्हणजे काय असतं माहिती आहे का. कार्बन ॲटमवर जर 4 वेगवेगळे ग्रुप अटॅच असतील. काय कार्बन ॲटमवर जर 4 वेगवेगळे ग्रुप जर अटॅच असतील तर त्याला काय म्हटलं जातं त्या कार्बन ॲटमला कायरल कार्बन ॲटम म्हटलं जातं. काय म्हटलं जातं कायरल कार्बन ॲटम. सो इकडे आपण बघूया. सपोज हा कार्बन आहेत आपल्याकडे. सो या कार्बनवर काय आहेत हा एक हायड्रोजन अटॅच आहे, दुसरा पण काय हायड्रोजन अटॅच आहे आणि तिसरा पण हायड्रोजन अटॅच आहे आणि चौथा जो आहे तो हा कार्बन अटॅच आहे. म्हणजे ह्या कार्बनवर जे तुमचे 4 सबस्टिट्यूएंट आहेत ते वेगवेगळे आहेत का नाही. ह्यामधले 3 सबस्टिट्यूएंट काय आहेत आपले सेम आहेत आणि चौथा वेगळा आहे. सो हा कायरल असणार आहे का. हा कायरल असणार आहे का नाही. हा काय आहेत नॉट कायरल. हा कायरल नाही आहे. ओके, नेक्स्ट हा बघूया आपण. सो आता ह्या कार्बनवर बघितलं तर काय आपल्याकडे एक क्लोरीन अटॅच आहेत, एक हायड्रोजन अटॅच आहेत. हे 2 वेगवेगळे झाले. नंतर तिसरा बघितलं तर हा कार्बन अटॅच आहेत, त्यावर किती हायड्रोजन आहे 2 हायड्रोजन आहेत. आणि हा कार्बन अटॅच आहेत त्यावर किती हायड्रोजन आहे 3 हायड्रोजन आहे. म्हणजे हा CH2 झाला आणि हा काय झाला आपला CH3. म्हणजे 2 सबस्टिट्यूएंट आहेत ते काय वेगवेगळे आहेत. जरी आपण कार्बन अटॅच केलेला आहे तरी त्यावरचे जे सबस्टिट्यूएंट आहेत ते काय आहेत वेगवेगळे. म्हणजे हा एक सपोज मी याला रिप्रेझेंट करतोय A, याला रिप्रेझेंट करतोय B, ह्या कार्बनला रिप्रेझेंट करतोय C आणि ह्या कार्बनला काय रिप्रेझेंट केले D. सो बघा C2 कार्बनला मी इकडे परत दाखवतो. C2 जो कार्बन आहे तो आपला त्यावर काय अटॅच आहे आपला CH2, एक क्लोरीन, एक हायड्रोजन आणि एक CH3 अटॅच आहेत. असे 4 वेगवेगळे काय आहेत फ्रॅगमेंट अटॅच झालेले आहेत. बरोबर, 4 वेगवेगळे सबस्टिट्यूएंट अटॅच आहे. मग मी हा एक होल काय पकडतो सबस्टिट्यूएंट A, हा काय पकडतोय B, मग हा आणि हा काय वेगळा. हा काय आला आपला C, हा वेगळा आहे. हा आणि हा सेम आहेत का नाही. इथे काय CH2 CH3 अटॅच या कार्बनला आणि इकडे काय आहेत CH3. म्हणजे जो स्ट्रक्चर, जो कंपाऊंड, जो सबस्टिट्यूएंट, जो ग्रुप अटॅच आहेत कार्बनवर ते काय हवे आपल्याला वेगळे वेगळे. आणि इथे हे दोन्ही काय आहेत वेगळे वेगळे डिफरंट आहेत हे. आणि हा काय चौथा क्लोरीन ॲटम. सो ऑल सबस्टिट्यूएंट और ऑल ग्रुप्स आर ऑन द कार्बन ॲटम आर डिफरंट फ्रॉम इच अदर. सो जेव्हा हे सबस्टिट्यूएंट वेगळे वेगळे येतात ना तेव्हा तो कार्बन ॲटम किंवा
तो जो सबस्टिट्यूएंट जो आपण कंपाऊंड बघणार आहे तो कार्बन काय असणार आहे, कायरल असणार आहे. काय असणार आहे तो, कायरल. सो हा कार्बन काय आपला कायरल आहेत. काय आहेत आपला हा कायरल. मग याला आपण कायरल का म्हटलेले आहेत, का म्हणतोय आपण कायरल याला, बघा हा इथे CH2CH3 हायड्रोजन CH3 आणि Cl. सो कार्बनवर काय 4 डिफरंट ग्रुप्स अवेलेबल आहेत, अटॅच आहेत. आणि जेव्हा त्या कार्बनवर 4 डिफरंट ग्रुप्स अवेलेबल असतात किंवा अटॅच असतात, सो त्या कार्बनला काय म्हटलं जातं, कायरल कार्बन ॲटम म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, कायरल कार्बन ॲटम. सो हे लक्षात ठेवायचं इथे काय आहेत, हा कायरल कार्बन ॲटम. सो नेक्स्ट आपण C3 कार्बनकडे जाऊया. ओके, बघ C3 कार्बनवर काय काय अटॅच आहेत, हा एक CH3 डिरेक्टली हा अटॅच आहे ना इथे. सो हा CH3 आहेत आणि दुसरा काय अटॅच आहे, हा CHCl वगैरे. पण तिसरा जर बघितला आपण तर तिसरा आणि चौथा काय आहेत, हायड्रोजन हायड्रोजन. म्हणजे 2 हायड्रोजन काय येत आहे आपले सेम येत आहेत. काय आलेले आहेत, हा हायड्रोजन आणि हायड्रोजन काय आहेत आपला सेम आहेत. सो तो कायरल येईल का, नाहीत. मग इथे मॅक्सिमम किती वेगवेगळे ग्रुप आहेत, 3च आहेत. बघा C3 वर काय काय आहेत, मी इथे C3चं स्ट्रक्चर करतो. एक होता हायड्रोजन, हा एक हायड्रोजन. इकडे काय आहेत CH3 आणि इकडे काय आहेत CHCl CH3. सो मी ह्या हा जो सबस्टिट्यूएंट आहेत ह्या कार्बनवर अटॅच याला मी देतो A. हा हायड्रोजन आहेत याच्यासाठी मी B रिप्रेझेंटेशन करतो आणि हा जो CH3 आहे याच्यासाठी मी करतोय C. पण आता हा जो इकडे पण काय हायड्रोजन आणि हा हायड्रोजन सेम आले ना सबस्टिट्यूएंट. सो BB किती आहे इथे मॅक्सिमम 3. काय आलेले तिथे वेगवेगळे सबस्टिट्यूएंट किती 3. पण आपल्याला काय हवं, कायरल कंडिशन सॅटिस्फाईड करण्यासाठी आपल्याला काय असायला हवं, आपला जो कंपाऊंडमध्ये जी कंडिशन आहे आपली ती काय सांगते, ती काय म्हणते, कार्बन ॲटम शुड कन्सिस्ट ऑल सबस्टिट्यूएंट डिफरंट. जो कायरल कार्बन ॲटम असेल त्यावर काय आहे, सर्वचे सर्व जे सबस्टिट्यूएंट असेल ते काय असणार आहे आपले डिफरंट असणार आहे, सेम असणार आहे का नाही. सो ही ते ती C2 कार्बनला ती कंडिशन मॅच होत होती. इथे मॅच होते का, नाहीत. सो C3 कार्बन जो आहे आपला तो काय असेल, नॉन कायरल. काय असेल, हा नॉन कायरल ॲटम असेल. नंतर C4 अगेन C4 जर बघितलं तुम्ही तर काय, हा परत हायड्रोजन आलेला आहे, हायड्रोजन आलेला आहेत, हायड्रोजन आलेला आहेत. सो हा पण आहे का तुमचा कायरल, नाहीत. सो बघा आपल्या मॉलिक्यूलमध्ये ह्या 2-क्लोरोब्युटेनमध्ये किती कायरल कार्बन ॲटम आलेले आहेत तुमचे 1. किती कायरल कार्बन ॲटम आलेले आहेत 1. का तर C1 वर जर बघितलं तर हा हायड्रोजन हा हायड्रोजन हायड्रोजन सेम येत होता आणि आपल्याला कायरलिटी कंटेन करण्यासाठी काय हवी, सर्वचे सर्व सबस्टिट्यूएंट किंवा सर्वचे सर्व जे ग्रुप्स आपले त्या कार्बन ॲटमवर प्रेझेंट असतात ते डिफरंट असायला हवे. पण इथे ती कंडिशन सॅटिस्फाईड होत नव्हती. नंतर मी C2 कार्बनकडे मूव्ह ऑन करतोय. या C2 कार्बनवर आपले जे सबस्टिट्यूएंट बघितले किंवा ग्रुप्स बघितले ते काय आहेत, सर्वचे सर्व काय आहेत, वेगवेगळे आहेत. काय आहेत आपले इथे, सर्वचे सर्व ते वेगवेगळे आहेत. कारण की इकडे बघा क्लोरीन आहेत, हायड्रोजन आहेत, CH3 आहेत आणि हा CH2CH3 आहेत. ओके, सो हे झाले डिफरंट. इकडे काय आहेत तुमचे हायड्रोजन हायड्रोजन सेम येतोय त्यामुळे C3 कार्बन काय होत होतं आपला नॉन कायरल किंवा अकायरल म्हणू शकतो आपण त्याला. ओके, नंतर हा काय तुमचा CH3 अगेन इथे तुमचा आहे का, नाहीत. सो कायरल कार्बन ॲटम काय असतो, द कार्बन ॲटम विच कंटेन डिफरंट सबस्टिट्यूएंट किंवा ऑल सबस्टिट्यूएंट आर डिफरंट ऑन कार्बन ॲटम इज कॉल्ड एज कायरल कार्बन ॲटम. सो जे 4 सबस्टिट्यूएंट असणार आहे आपले ते काय असणार आहे, टोटली डिफरंट असेल. कळलंय मग कायरलिटी म्हणजे काय किंवा कायरल कार्बन ॲटम म्हणजे काय. सो याला म्हणतात कायरल ॲटम. मग कायरल ॲटम म्हणजे काय, द ॲटम विच कंटेन ऑल डिफरंट सबस्टिट्यूएंट ऑन इट आर कॉल्ड एज कायरल ॲटम. ओके, आणि कायरल मॉलिक्यूल किंवा मॉलिक्युलर कायरलिटी म्हणजे काय, ज्या मॉलिक्यूलमध्ये असा कार्बन ॲटम आहेत त्या मॉलिक्यूलला काय म्हणणार आपण, कायरल मॉलिक्यूल. काय म्हणणार आपण, कायरल मॉलिक्यूल. सो हा मॉलिक्यूल काय होईल आपला कायरल मॉलिक्यूल. काय होणार आहे आपला हा कायरल मॉलिक्यूल होईल. ओके, कळालंय मग कायरलिटी आणि मॉलिक्युलर कायरल ॲटम आणि मॉलिक्युलर कायरलिटी म्हणजे काय. सो बघा परत एकदा मी आणखी एक एक्झाम्पल घेतो इथे. एक एक्झाम्पल मी आणखी घेतोय तिथे. ओके, सो मी एक्झाम्पल घेतो इथे आता. टू आयोडोपेंटेन काय घेतलेले आहेत, 2 आयोडोपेंटेन CH3
CH, इथे काय असेल आपला आयोडीन, इकडे काय असणार आहे CH2 अँड CH3. बघा आता हा कार्बन, सो ह्या कार्बनवर 3 हायड्रोजन आहे म्हणजे सेम आहेत सर्वचे सर्व हायड्रोजन. सो हा कार्बन कायरल असेल का? नाहीत. आता हा कार्बन बघूया, ह्या कार्बनवर काय आहेत आपण जर बघायला गेलं तर काय आहेत, एक हायड्रोजन, एक CH3, एक CH2 आणि एक आयोडीन. सो हा काय होतोय, सर्वचे सर्व वेगवेगळे कंटेंट करतायत. सो याला काय म्हणणार आपण? कायरल. आणि मी कायरल जो आहे तो कशाने रिप्रेझेंट करतो? स्टारने. सो कायरल जनरली कायरल ॲटम कशाने रिप्रेझेंट केला जातो? एक स्टारने जनरेट केला जातो. इथे त्याला मी स्टारने जनरेट करतो. नंतर हा CH2 आहेत. आता ह्या CH2वर काय आहेत? 2 हायड्रोजन आलेले आहेत सेम. सो जेव्हा जेव्हा CH2 किंवा CH3 येईल ना तुमचा, तेव्हा तेव्हा नेहमी लक्षात ठेवायचं की तो कार्बन ॲटम कायरल नसेल, कारण की हायड्रोजन काय येतात? 2 सेम येत आहेत. हे 2 हायड्रोजन काय येतात? इथे सेम येत आहेत. मग एक हिंट तुम्ही लक्षात ठेवू शकतात कायमस्वरूपी, काय? जर एका कार्बन ॲटमवर 2 हायड्रोजन किंवा 3 हायड्रोजन किंवा 2 सेम फंक्शनल ग्रुप आले, काय 2 CH3 जरी असेल त्या कार्बन ॲटमवर, तरी ते काय असेल? तो कायरल कार्बन ॲटम असणार आहे का? नसेल. तो कायरल कार्बन ॲटम नसेल. सो हा पण काय आहेत? नॉन कायरल किंवा अकायरल. हा अकायरल, हा पण काय? अकायरल. सो हे 3 काय झाले? अकायरल. हा पण काय झाला आपला? अकायरल. आणि ह्या काय झाल्या आहेत? कायरल. ओके. आणि हा होल मॉलिक्यूल काय झाला आपला? कायरल मॉलिक्यूल. काय झालं हा? कायरल मॉलिक्यूल. ओके. मग आणखी एक दाखवतो मी स्ट्रक्चर. सो अगेन हा एक्झाम्पल आहे आता आपला. आता ह्या एक्झाम्पलमध्ये तुम्ही जर बघितले तर बघा, हा कार्बन ॲटम, याच्यावर किती? 3 हायड्रोजन ॲटम प्रेझेंट आहेत. सो हा अकायरल होईल. हा कार्बन ॲटम, ह्या कार्बन ॲटमवर काय? एक हायड्रोजन, एक CH3, एक आयोडीन आणि हा होल सबस्टिट्यूएंट आहेत. सो हा काय होईल आपला? कायरल. कारण की काय होत आहे? A, B, C and D all substituent present on the carbon atom are different. सो हा काय आपला? कायरल ॲटम. काय होतोय? हा कार्बन ॲटम आपला कायरल होतोय. आता इकडे जर आलो आपण तर हा काय असेल तुमचा? हा कार्बन कायरल असेल की अकायरल? हा काय असेल तुमचा? अकायरल. काय असणार आहे? हा अकायरल. रिझन काय तिथे बघा, ह्यावर एक हा सबस्टिट्यूएंट आहेत, दुसरा हा सबस्टिट्यूएंट आहेत, पण आता तिसरा आणि चौथा जर बघितलं तर काय आपला? सेम आहेत ना, CH3. आता हायड्रोजन नाही आपण, पण काय? CH3. पण दोन्ही CH3 काय आलेले आहेत आपले? सेम आलेले आहेत. ओके. काय आहे तिथे? दोन्ही पण CH3 ग्रुप जे आहेत ते काय आपले? सेम आहेत. वेगवेगळे आहेत का? ते नाहीत. सो हे दोन्ही सेम आल्यामुळे हा काय होईल? परत अकायरल. ओके. आणि इकडे पण काय प्रेझेंट आहे आपला? हायड्रोजन अँड हायड्रोजन. मग हा पण अकायरल, हा पण अकायरल. सो नेहमी एकच लक्षात ठेवायचं, जेव्हा कार्बन ॲटमवर 2 सबस्टिट्यूएंट जर सेम असेल तर तो मॉलिक्यूल काय असेल किंवा तो कार्बन ॲटम काय असणार आहे? अकायरल. आणि कायरॅलिटीसाठी आपल्याला काय हवे? कार्बन ॲटम शुड पॉजेस डिफरंट सबस्टिट्यूएंट ऑर डिफरंट ग्रुप्स ऑन इट. काय? कायरल ॲटमवर आपल्याला काय हवे? 4 जे ग्रुप्स असतील किंवा 4 जे सबस्टिट्यूएंट असतील ते काय असतात आपले? कम्प्लिटली वेगवेगळे असणार आहेत. ओके. सेम असणार आहे का? ते नाही. तेव्हा आपण त्यांना काय म्हणणार? कायरल ॲटम ऑर कायरल मॉलिक्यूल म्हणणार. ओके. काय म्हणणार त्यांना आता आपण? कायरल मॉलिक्यूल. सो नॉर्मल मी एक स्ट्रक्चर ड्रॉ करतो बघा. आता सपोज मी ड्रॉ करतोय तिथे CH, Cl, CH3 अँड CH2 CH3. हा एक स्ट्रक्चर ड्रॉ केलेला आहे. ओके. आणि अदर स्ट्रक्चर मी इकडे ड्रॉ करतो. CH2 CH3. मग आता हे स्ट्रक्चर जर ड्रॉ केलेले आहेत एक्झॅक्टली, तर आता इकडे जर बघितलं व्यवस्थित, जर तुम्ही इकडे बघितलं ह्या 2 स्ट्रक्चरकडे, ओके, काय दिसत आहेत? सेम स्ट्रक्चर आहेत. मॉलिक्यूल फॉर्म्युला पण काय आपला? सेम आहेत. इकडे क्लोरीन आहेत, इकडे क्लोरीन आहेत, इकडे CH3 ग्रुप आहे, इथे CH3 ग्रुप आहेत, इथे हायड्रोजन, इथे हायड्रोजन आहेत.
हा सेंट्रलचा कार्बन, हा सेंट्रलचा कार्बन, इथे CH2CH3 आहेत, इकडे पण CH2CH3 आहेत. सो माझं जे स्ट्रक्चर आहेत काय आहेत, स्ट्रक्चरल फॉर्म्युला काय आहेत आपला सेम. स्ट्रक्चरल फॉर्म्युला इज सेम ॲज वेल ॲज मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑल्सो सेम. सो 2 पॉईंट बघा, स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम आहेत, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहेत. काय चेंजेस आहेत इथे व्यवस्थित जर बघितलं तर काय चेंजेस असतील बघा. मी हा जो ड्रॉ केला आहे हा काय मिरर, काय आहेत हा मिरर. सो सपोज आपण जेव्हा आरशात बघतो किंवा मिररमध्ये जेव्हा बघतो आपण, सो काय दिसतं आपला जो राईट हँड असतो तो काय असतो मिररमध्ये, आरशामध्ये काय असतो लेफ्ट हँड. घरी ट्राय करून बघा. किंवा जो लेफ्ट हँड असतो तो काय असतो राईट हँड. तुम्ही ट्राय करून बघा, हा जर हात ठेवला तर तुम्हाला काय दिसेल मिररमध्ये लेफ्ट हँड दिसतो, तो राईट हँड असतो तो काय लेफ्ट हँड दिसतो, आणि जो लेफ्ट हँड असतो तो काय दिसतो राईट हँड दिसतो आरशामध्ये. सो हे जे दोन असतात हे काय एक्झॅक्टली मिरर इमेज आहेत. म्हणजे एका प्रकारे मी याला काय ठेवतोय आरशामध्ये दाखवतोय. सो ही त्याची काय मिरर इमेज आहेत. काय ही त्याची मिरर इमेज आहेत, लाईक दिस अँड दिस. ओके, म्हणजे मी असं करतोय. ही काय आपली एकमेकांची मिरर इमेज. काय ही मिरर इमेज. पण ही मिरर इमेज बघितलं तर यांच्यामध्ये चेंजेस काय आहेत, पोझिशनचे चेंजेस आहेत या सबस्टिट्यूएंटचे. काय आहेत या सबस्टिट्यूएंटची पोझिशनचे चेंजेस आहेत. हे आणि सेम आहेत का, नाही आहेत. जसं आता हा हात जो आहेत एक्झॅक्टली माझे जे दोन हा काय लेफ्ट हँड आणि हा काय राईट हँड. सो ह्या दोघांमध्ये काय एक्झॅक्टली ही मिरर इमेज आहेत. पण मी जेव्हा ती जर बघितली आणि मी जेव्हा प्लेस करायला गेलो एकमेकांवर, तर ती एकमेकांवर एक्झॅक्टली प्लेस होते का, नाहीत. एक्झॅक्टली प्लेस होते का, नाहीत. बघा माझा एक अंगठा इकडे येतोय, एक अंगठा इकडे येतोय. सो ही सुपर इम्पोजिबल आहेत का, नाहीत. ही काय नॉन सुपर इम्पोजिबल. सुपर इम्पोजिबल म्हणजे काय एक्झॅक्टली मॅच करणं. म्हणजे जशी इथे मॅच होते एक्झॅक्टली त्याला म्हणतात काय सुपर इम्पोज. म्हणजे परफेक्टली मॅच असणं सुपर इम्पोज. सुपर इम्पोज करतोय मी एकमेकांवर, तो काय होतं एक्झॅक्टली मॅच होतोय. सो इथे एक्झॅक्टली मॅच होतोय का, नाहीत. म्हणजे मी हा पार्ट ॲज इट इज इथे इम्पोज करतोय, मॅच होतोय का, नाहीत. ती काय तुमची नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेज. काय होते ही नॉन सुपर इम्पोजिबल. या काय आहेत आपल्या नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस. ओके, या दोन काय होत्या आपल्या नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेज. सो हे नॉन सुपर इम्पोजिबल मिरर आहेत. आणि हे कशामुळे होतंय मग, त्या जे सबस्टिट्यूएंट आहेत त्यांची पोझिशन जी असते ना स्पेसमध्ये, त्याला काय म्हणतात स्पॅचियल अरेंजमेंट. काय म्हणतात त्याला स्पॅचियल अरेंजमेंट. SPATIAL स्पॅचियल अरेंजमेंट. सो जी स्पॅचियल अरेंजमेंट असते सबस्टिट्यूएंटची ती काय असते डिफरंट असते आयसोमर्समध्ये. या काय असते ती अरेंजमेंट वेगवेगळी. सो इकडे बघा हा क्लोरीन ह्या डायरेक्शनला आहेत, पण इकडचा क्लोरीन काय तुमचा ह्या डायरेक्शनला आहेत. जर हा स्ट्रक्चर इकडे मॅच केला तर हा क्लोरीन इकडे येईल आणि हा क्लोरीन कुठे जाईल, इकडे जाईल. ओके, जर मी हा स्ट्रक्चर इथून उचलून जर इथे ड्रॉ करायचा प्रयत्न केला, ओके मी ड्रॉ करून दाखवतो. सपोज मी हा कार्बन ॲटम इथे लिहिला आणि हा क्लोरीन कुठे येईल, मग इकडे येईल. हा क्लोरीन कुठे असणार आहे, इकडे असणार आहे ना तुमचा. हायड्रोजन तर काय आपला इथेच असेल. जो CH3 ग्रुप आहे तो पण काय असेल इथेच असेल. आणि CH2CH3 ग्रुप कुठे चाललेला आहे आपला एक्झॅक्टली ऑपोजिट डायरेक्शनला. म्हणजे बघा क्लोरीन इकडे चाललेले आहेत आणि हा क्लोरीन इकडे चाललेला आहे. एक्झॅक्टली मॅच होतोय का, नाही. ते काय नॉन सुपर इम्पोजिबल. म्हणजे जी पोझिशन आहेत ना तुमची एलिमेंटची किंवा सबस्टिट्यूएंटची, जी स्पेसमध्ये जी पोझिशन असते ती काय असते वेगवेगळी. ऑप्टिकल आयसोमेरिझममध्ये काय असतं तुमचं मेन हे स्पेसिक ऑप्टिकल आयसोमेरिझम जेव्हा टर्म येते ना हॅलोजन डेरिव्हेटिव्ह किंवा नॉर्मल कोणत्याही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. सो ऑप्टिकल आयसोमेरिझममध्ये मेन गोष्ट जी असते ती काय असते अरेंजमेंट ऑफ ॲटम्स इन दी स्पेस. काय अरेंजमेंट ऑफ ॲटम्स ऑर ग्रुप्स इन दी स्पेस. मग ती जी अरेंजमेंट असते ती काय असते डिफरंट असते. काय ती अरेंजमेंट डिफरंट असते. त्यामुळे हे काय दोन वेगवेगळे स्ट्रक्चर जनरेट होतात. काय जनरेट होतात, हे दोन वेगवेगळे स्ट्रक्चर जनरेट होतात. आणि त्यांना काय म्हटलं जातं मग ऑप्टिकल आयसोमर्स आपण म्हणू शकतो. यांना काय म्हणू शकतो ऑप्टिकल आयसोमर्स. ओके, सो फर्स्ट ज्या सायंटिस्टला हे डिस्कवर झालं तो होता लुईस पाश्चर. त्याने डिस्कवर केले होते दोन ऑप्टिकल आयसोमेरिझम जे की नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेज दाखवत होते. ठीक आहे, सो याला काय म्हणणार मग आपण ऑप्टिकल आयसोमेरिझम. आणि हे जे ऑप्टिकल आयसोमेरिझम असतात हे काय असतात, काय असतात हे कायरल असतात. बाय नेचर काय कायरल असतात. आणि ऑप्टिकल आयसोमेरिझम हे प्रॉपर्टीज दाखवतात ऑप्टिकल
ॲक्टिव्हिटी. काय ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी ही प्रॉपर्टी दाखवतात. सो ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणजे काय, परत एकदा सांगतो. द आयसोमर विच आर नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस विथ इच अदर, किंवा द आयसोमर विच हॅज डिफरंट स्पेशल अरेंजमेंट विथ रिस्पेक्ट टू इच अदर आर कॉल्ड ॲज ऑप्टिकल आयसोमेरिझम. म्हणजे जे आयसोमर जे कंपाऊंड आहेत त्यांच्यामधले जे सबस्टिट्यूएंट आहेत त्यांची जी अरेंजमेंट आहेत त्या कायरल ॲटम ॲडजस्टंटची ती काय डिफरंट आहेत, ती काय आपली अरेंजमेंट टोटली डिफरंट आहेत. सो द आयसोमर विच हॅज डिफरंट स्पेशियल अरेंजमेंट ऑफ द ॲटम्स अराउंड द कायरल ॲटम आर कॉल्ड ॲज ऑप्टिकल आयसोमर्स. मग त्या कायरल ॲटम भोवतीचे जे सबस्टिट्यूएंट आहेत त्यांची जी पोझिशन असते किंवा त्यांची जी अरेंजमेंट असते ती काय असते आपली टोटली वेगवेगळी असते. दोन आयसोमर्समध्ये काय असेल, त्यांची अरेंजमेंट वेगवेगळी असेल दोन आयसोमर्समध्ये. त्यांना काय म्हणणार आपण मग ऑप्टिकल आयसोमेरिझम. ओके, कळालंय. मग मी परत एकदा सांगतो काय असतात ऑप्टिकल आयसोमेरिझम. हे काय असतात मिरर इमेजेस. पण मिरर इमेजेस हे सुपर इम्पोजिबल असतात का, नाही, त्या काय असतात नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस. सो ऑप्टिकल आयसोमर्स आर नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस. हा फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट काय असतो, मेन जो आहे जो हायलाईट करतो ऑप्टिकल आयसोमेरिझम, त्यांच्यामध्ये काय डेफिनेशन जी आहे ती द स्पेशियल डिफरंट स्पेशियल अरेंजमेंट ऑफ ॲटम्स और ग्रुप्स अराउंड द कायरल ॲटम. मग जो कायरल ॲटम असतो त्याच्या भोवती जे चार कार्बन जे चार वेगवेगळे सबस्टिट्यूएंट आहेत त्यांची जी अरेंजमेंट असते ती काय असते डिफरंट असते. दोन आयसोमर्समध्ये दोन कंपाऊंड्समध्ये काय असते ती वेगळी वेगळी असते. सो हे जे दोन आहेत हे काय आहेत वेगळी वेगळी अरेंजमेंट आहेत. तिथे सेम आहे का, नाहीत, याची वेगळी आणि याची वेगळी आहेत अरेंजमेंट. जसं हा क्लोरीन इकडे आलेला आहेत, ओके, आणि हा क्लोरीन इकडच्या साईडला चाललेला आहे, म्हणजे त्यांची डायरेक्शन काय आहेत आपली टोटली वेगळी. इकडे CH2CH3 हा इकडे चाललेला आहेत, हा CH2CH3 इकडे चालले आहेत, डायरेक्शन काय आहेत वेगळी वेगळी, म्हणजे स्पेशियल अरेंजमेंट. आपण हे 2D वर स्ट्रक्चर काढलेले आहेत, जेव्हा 3D बघतो तेव्हा त्यांची अरेंजमेंट टोटली काय असते वेगळी वेगळी असते. सो त्यामुळे त्यांना काय म्हटलं तर ऑप्टिकल आयसोमेरिझम. आणि ही ऑप्टिकल आयसोमेरिझम थ्रू ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी पण आपण डिटरमाइन करू शकतो. सो ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीसाठी गरज असते प्लेन पोलराइज लाईटसाठी. काय असते गरज कशाची, प्लेन पोलराइज लाईट. आता प्लेन पोलराइज लाईट म्हणजे काय, सपोज आपला सेकंड पॉईंट होता मेन प्लेन पोलराइज लाईट. प्लेन पोलराइज लाईट म्हणजे काय, सपोज आपली नॉर्मल लाईट आहे. सो ती नॉर्मल लाईट काय असते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्सपासून बनलेली असते. त्यामध्ये कन्सिस्ट करतो इलेक्ट्रिक फील्ड ॲज वेल ॲज मॅग्नेटिक फील्ड, या दोन्ही फील्ड त्यामध्ये असतात. सो ती लाईट काय असते वेगवेगळ्या प्लेन्सला डिस्पर्स झालेली असते. आपल्या घरातला लाईट एक्झाम्पल घेऊ, आपल्या घरातला लाईट आपण ऑन केला. सो पूर्ण आपली जी खोली असेल, सपोज जी रूम असेल त्या पूर्ण रूममध्ये काय आहेत एक प्रकाश येणार आहेत लाईट चालू केल्याबरोबर. म्हणजे एकाच डायरेक्शनला तो लाईट जातोय का, नाही, पूर्ण खोलीमध्ये दिलेला आहेत लाईट. पूर्ण याच्यामध्ये काय तो रूममध्ये काय लाईट पडलेला आहेत. फक्त आपण सपोज एका डायरेक्शनला आहे का, सपोज एक कोपरा तुमचा जो आहे किंवा एखादा तुमची स्पेस आहे ती विदाऊट लाईट आणि अदर जो आहे ती पूर्ण लाईट, असं होतं का, नाही. मग त्या लाईटमध्ये फरक असतो, मग त्याला काय म्हणतात ऑर्डिनरी लाईट. सपोज आपला तो काय ऑर्डिनरी, मग आपण हा ऑर्डिनरी लाईट काय करणार एका याच्यामध्ये डायरेक्शनमध्ये कन्वर्ट करणार. सो मी एक सो बघा आता सपोज ही आपली ऑर्डिनरी लाईट आहे. आणि काय येईल प्लेन पोलराइज लाईट PPL. ओके, ही काय ऑर्डिनरी लाईट आहेत. मग ती आपण काय करतो एका प्रिझममधनं पास करतोय. निकोल प्रिझममधनं. निकोल प्रिझम हा कॅल्शियम कार्बोनेटपासून एकदम कॅल्साईटपासून बनलेला असतो तुमचा. सो जेव्हा आपण पास करणार आहे प्लेन पोलराइज, आता ही जी ऑर्डिनरी लाईट, ही जी ऑर्डिनरी लाईट काय असते वेगवेगळ्या प्लेन्समध्ये काय डिस्पर्स झालेली असते. ओके, जसं आपण लाईट चालू केलं तर लाईट चालू झाल्याबरोबर काय इकडे 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 खाली वर समोर बॅक साईडला सर्वाकडे काय तो लाईट काय देणार आहेत. पण मी आता ही काय करेल ऑर्डिनरी लाईट काय करेल एका निकोल प्रिझममधनं पास करेल. म्हणजे त्याला काय करेल इथून जेव्हा मी लाईट चालू करेल, सो याच्यामधनं पास करताना काय होईल, इथून जेव्हा लाईट पडते तर इथून काय होईल एक
फक्त एकच प्लेनमधनं ती काय होईल, पास होईल. इथून पुढे काय होईल, एकच प्लेनमधनं, म्हणजे इथून डिस्पर्स होणार आहे का नाहीत, इथून फक्त ती काय होईल, सेम डायरेक्शनने जाईल. काय जाणार आहे, इकडं सेम डायरेक्शनने काय होणार आहे, ती पास होईल. ऑदर एकतर अशी असेल किंवा अशी असेल. मग ती लाईट पास होताना काय होते, परपेंडिक्युलर होते. कशाला, ज्या डायरेक्शनने आपली लाईट जाणार होती त्या डायरेक्शनला काय येतो, प्लेन परपेंडिक्युलर येतो. म्हणजे आपली सपोज ह्या डायरेक्शनने लाईट जाणार आहे. ओके, सो ह्या डायरेक्शनला काय येते, ही लाईट काय येते, परपेंडिक्युलर येते. म्हणजे एक्झॅक्टली काय आहेत, 90 डिग्रीला येते. काय येते, एक्झॅक्टली 90 डिग्रीला येते. त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं, प्लेन पोलराइज लाईट. ती जी लाईट असते तिला काय म्हटलं जातं, मग आपण प्लेन पोलराइज लाईट. म्हणजे काय, परत एकदा कळवतो, समजवतो. बघा, आपली काय ऑर्डिनरी लाईट आहे ती आपण निकोल प्रिझममधनं पास करतोय. मग निकोल प्रिझममधनं पास होताना ती पूर्णच्या पूर्ण लाईट काय येते, एकाच डायरेक्शनला येते, म्हणजे एका प्लेनमध्ये येते. जेव्हा आपण लाईट चालू केला तेव्हा काय सर्व रूममध्ये काय इझिली प्रकाश होता. पण मी आता काय करेल, फक्त एका डायरेक्शनने, म्हणजे सपोज माझी एक खिडकी, तर त्या फक्त खिडकी थ्रूच माझी लाईट काय होईल, पास होईल. अशा डायरेक्शनमध्ये काय करेल, तिला कॉन्सन्ट्रेट करेल. अशा डायरेक्शनमध्ये तिला काय करेल, एकत्र करेल. मग ती कशाच्या वेने होतं, आपलं निकोल प्रिझम यूज करून आपण काय ती कंडिशन अचीव करतोय. ओके, बाय युझिंग निकोल प्रिझम काय करतोय आपण, ती डायरेक्शन जी लाईट आहेत ती एका प्लेनमध्ये काय करतोय, कनेक्ट करतो, एका प्लेनमध्ये कॉन्सन्ट्रेट करतोय. आणि ती जी लाईट आहे ती काय असते, परपेंडिक्युलर असते. कशासाठी, डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ लाईट. म्हणजे ज्या वेनी लाईट जाणार आहे त्या डायरेक्शनला काय असते, ती परपेंडिक्युलर असते. म्हणजे सपोज ह्या डायरेक्शनने आपली लाईट जाणार आहे तर ह्या वेळेला काय असेल, ती परपेंडिक्युलर, म्हणजे एक्झॅक्टली 90 डिग्री काय आहेत, अँगल फॉर्म करेल. परपेंडिक्युलर म्हणजे काय, 90 डिग्री अँगल काय करणार आहे, फॉर्म करणार आहे. सो ही काय आहेत आपली प्लेन पोलराइज लाईट. आणि ही जी आहे ती काय आपली डायरेक्शन कशाची, लाईटची. कशाची डायरेक्शन, ही लाईटची. सो तिला काय म्हटलं आता मग, प्लेन पोलराइज लाईट. कळालंय मग आता. ओके, सो प्लेन पोलराइज लाईट म्हणजे काय असते, ती काय असते, एक परपेंडिक्युलर असते. कशाला, डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ लाईटला. आणि एकाच प्लेनमध्ये ती काय असते, पूर्णपणे कन्सिडर केलेली असते. ओके, सो हे होतं प्लेन पोलराइजचं डिस्क्रिप्शन. मग नेक्स्ट टर्म जी आहे ती आहे तुमची ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. आता ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी आपल्याला जाणून घेण्यासाठी प्लेन पोलराइज लाईट माहिती असणं खूप गरजेचं आहे. सो काय होतं, ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी, सपोज ही आपली प्लेन पोलराइज लाईट आहे. मग आपल्याला मॉलिक्यूलमध्ये ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी प्रेझेंट आहेत की नाही, मग हे कशावरनं करणार, मॉलिक्यूल ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवतोय की नाही ह्यावरनं कळणार. आणि ते आपल्याला कन्सिडर करणार आहे की मॉलिक्यूल कायरल आहे की नाहीत. ओके, सो सपोज आपल्याला मॉलिक्यूलची ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी बघायची आहे. सो काय करणार, मी ऑर्गॅनिक सोल्युशन घेणार. काय घेणार, ऑर्गॅनिक सोल्युशन घेणार. आणि त्यावर ही लाईट काय करणार आहे, पास करणार आहे. काय करणार आहे, ही लाईट प्लेन पोलराइज लाईट काय करणार, मी त्या पास करेल. कशावर, ऑर्गॅनिक सोल्युशन. सो सिम्पल ऑर्गॅनिक सोल्युशन म्हणजे काय, आपला एक वॉटर घेणार, त्यामध्ये आपण शुगर घेणार आणि त्याचं मिक्सचर बनवणार. सो ते काय झालं, ऑर्गॅनिक सोल्युशन. किंवा काय, दूध घेऊ शकतो, दूधमध्ये लॅक्टिक ॲसिड असतं, ते पण काय झालं, ऑर्गॅनिक सोल्युशन. आता त्यांच्यामध्ये काय आहेत, शुगरमध्ये काय असतं तुमचे ऑर्गॅनिकचं स्ट्रक्चर असेल आणि दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं. लॅक्टिक ॲसिड पण तू बघितलं तर तुमचं काय कायरल असतो. सो बघ काय होतं मग तिकडे काय होतं, जेव्हा मी ही लाईट इथून पास करेल ना, सो ती काय करेल, आता जेव्हा मी ऑर्गॅनिक सोल्युशन मधनं प्लेन पोलराइज लाईट पास करतोय तर ती लाईट सरळ जाणार नाहीत. काय, सरळ जाणार नाहीत. जर ती सरळ गेली, ओके, सपोज मी ऑर्गॅनिक सोल्युशनमधनं लाईट पास केली आणि ती जर स्ट्रेट डायरेक्शनने गेली तर तो कंपाऊंड काय असेल, मग ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असेल. काय असेल, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. म्हणजे जेव्हा ती लाईट ट्रान्समिट होईल त्या सोल्युशनपासून, इथून मी याच्यावर बंबार्ड केली आणि इथून जर ट्रान्समिशन होईल, मग ट्रान्समिशन होताना जर ती लाईट सरळ गेली विदाउट डिफ्लेक्शन, त्या सोल्युशनमधनं जर स्ट्रेट पास आउट झाली, ओके, सो तो कंपाऊंड काय असेल, मग ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असेल. पण जेव्हा मी इथून बंबार्ड केल्यानंतर जर लाईट रोटेट झाली, सपोज ह्या डायरेक्शनने रोटेट झाली और ह्या डायरेक्शनने रोटेट झाली, ओके, काय, जर लाईट रोटेट झाली तर तो मॉलिक्यूल काय असणार आहे, आपला ऑप्टिकली ॲक्टिव्ह नेचर दाखवणार आहेत. काय दाखवणार आहे, ऑप्टिकली ॲक्टिव्ह. काय होतं आहे मग बघा, सपोज ह्या डायरेक्शनने और ह्या डायरेक्शनने, काय मी ह्यावेळी लाईट काय करतोय, पास करतोय. आणि ह्यावेळी पास केल्यानंतर माझा काय होतं आहे, ट्रान्समिशन होताना काय होतं आहे, ह्यावेळी ट्रान्समिट होतोय किंवा ह्यावेळी ट्रान्समिट होतोय.
जी लाईट आहे ती काय वेगवेगळ्या डायरेक्शनने ट्रान्समिट होते. सपोज त्या सोल्युशनमधनं जर लाईट वेगवेगळ्या डायरेक्शनने ट्रान्समिट झाली तर त्याचा अर्थ जो आहे तो काय आहे, तुमचा मॉलिक्यूल किंवा तुमचं जे ऑर्गॅनिक सोल्युशन आहे ते काय ऑप्टिकली ॲक्टिव्ह. इट मीन्स इट कंटेन्स कायरल कार्बन ॲटम. काय त्याचा अर्थ काय, तो काय मॉलिक्यूल काय कंटेन करतो, कायरल कार्बन ॲटम. म्हणजे ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी केव्हा होईल, जेव्हा कायरल कार्बन ॲटम असेल तेव्हा तुमची ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी तिथे येणार आहेत. ओके, तो मॉलिक्यूल काय ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी दाखवतोय. आणि ज्या वेळी डिफ्लेक्शन असेल तर अँगल जनरेट होईल काहीतरी सर्टन. बघा ह्या स्टेट जर पास आउट झाली तर काही अँगल असणार आहे का नाहीत. सपोज ह्या वेळी येईल तर हा काय एक अँगल जनरेट करतोय, मग त्याला काय म्हटलं तर त्या अँगलला ऑप्टिकल रोटेशन म्हटलं जातं. म्हणजे सपोज ह्या वेळी आलं आहेत आणि असा आलेला आहे, तो हा एक अँगल जनरेट होईल असा आहे, हा एक अँगल जनरेट होईल समथिंग थिटा. ओके, सो हा अँगल जनरेट जो झालेला आहे याला काय म्हणणार आपण ऑप्टिकल रोटेशन. मग ही जी लाईट आहेत ही क्लॉकवाईज डायरेक्शन और अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मीन्स राईट साईड और लेफ्ट साईड बोथ वेजले काय डिफ्लेक्ट होऊ शकते. दोन्ही वेजला काय रोटेशन दाखवू शकते. ओके, कळालंय मग ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीचं. परत एकदा कळवतो ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे काय असेल, सपोज माझी प्लेन पोलराइज लाईट मी काय करतोय पास करतोय एका सोल्युशनमधनं, आणि एका सोल्युशनमधनं पास केल्यानंतर इथून पास केल्यानंतर काय होते, ही लाईट अशी चाललेली आहे आणि ट्रान्समिट झाल्यानंतर काय वेगळीच तिने डायरेक्शन घेतलेली आहे, आयदर लेफ्ट साईड और राईट साईड. डायरेक्शन सेम ठेवलेली का नाहीत, स्ट्रेट जात नाही येते ती काय वेगळ्या डायरेक्शनने ट्रान्समिट झालेली आहेत. सो जेव्हा वेगळ्या डायरेक्शनने ट्रान्समिट होईल तर तिथे काय होतं सडन त्यांचा अँगल चेंज होतोय. मग त्या अँगल चेंज होण्यासाठी त्याला काय म्हणणार आपण ऑप्टिकल रोटेशन. आणि जर एखाद्या कंपाऊंडमधनं तो ट्रान्समिट होताना काय होती डायरेक्शन जर चेंज होती ट्रान्समिट करताना, जर तो सडनली वेगवेगळ्या डायरेक्शनला दाखवतोय रोटेशन दाखवतोय वेगळ्या लेफ्ट हँड और राईट हँड साईडला, तर त्या मॉलिक्यूलला काय म्हटलं तर ऑप्टिकल ॲक्टिव्ह कंपाऊंड म्हटलं जातं. ओके, सो परत एकदा मी क्लिअर करतो आता स्टार्टिंगपासून प्लेन पोलराइज्ड लाईटमधलं कंडिशन. सपोज जेव्हा आपण ऑप्टिकल ॲक्टिव्ह कंपाऊंडवर किंवा एखाद्या ऑर्गॅनिक सोल्युशनवर जर प्लेन पोलराइज्ड लाईट बंबार्ड केली आणि ती लाईट बंबार्ड केल्यानंतर ट्रान्समिट होताना जर वेगळ्या डायरेक्शनने गेली, ओके, जी सुरुवातीची डायरेक्शन होती त्याच्यापेक्षा वेगळ्या डायरेक्शनने जर ट्रॅव्हल झाली तर तो मॉलिक्यूल काय असेल तुमचा ऑप्टिकल ॲक्टिव्ह. आयदर तुमची लाईट जी आहे ती राईट हँड साईड और लेफ्ट हँड साईड बोथ साईडला काय रोटेट होऊ शकते, तर त्याला काय म्हणणार आपण ऑप्टिकल ॲक्टिव्ह कंपाऊंड. पण जर ती लाईट वेगवेगळ्या डायरेक्शनला न जाता जर सेम डायरेक्शनला गेली, इथून पास आउट झाली आणि ह्याच डायरेक्शनला जर गेली स्ट्रेट गेली सपोज ट्रान्समिट, सो तिथे डिफ्लेक्शन होतंय का नाहीत, तिथे रोटेशन होतंय का नाहीत, ती राईट हँड साईड आणि लेफ्ट हँड साईडला जाते का नाहीत. सो डायरेक्शन तुमची काय सेम आहेत, डिफ्लेक्शन होत नाहीत. मग जेव्हा तुमची लाईट जी आहे ती स्ट्रेट जाणार तेव्हा त्या मॉलिक्यूलला काय म्हणणार ऑप्टिकली इनॅक्टिव्ह कंपाऊंड. ओके, सो हे होतं ऑप्टिकली ॲक्टिव्हिटीचं. काय होतं हे ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीचं डिस्क्रिप्शन. आपण प्लेन पोलराइज्ड लाईट बघितलं आणि ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीचं बघितलं. ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीमध्ये काय होतं, सपोज ऑप्टिकल थर्ड टॉपिक होता ना आपला. ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीमध्ये काय होतं, सपोज प्लेन पोलराइज्ड लाईट पास करतो आपण ऑर्गॅनिक सोल्युशनमधनं, कशामधनं ऑर्गॅनिक सोल्युशनमधनं, आणि ती काय होते वेगवेगळ्या डायरेक्शनला डिफ्लेक्ट होते आयदर राईट हँड साईड और लेफ्ट हँड साईड. त्याला काय म्हणणार आपण ऑप्टिकल ॲक्टिव्ह कंपाऊंड किंवा तुम्ही त्याला काय म्हणू शकतात इट हॅज ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. दिस कंपाऊंड शुड पॉजेस ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. सो प्लेन पोलराइज्ड लाईट काय ऑर्गॅनिक सोल्युशनमधनं पास आउट केली, तो काय दाखवतोय मग वेगवेगळी डिफ्लेक्शन दाखवतोय, त्याला काय म्हणणार ऑप्टिकल ॲक्टिव्ह कंपाऊंड. आणि ज्या अँगलने ती डिफ्लेक्शन दाखवणार त्याला काय म्हणणार ऑप्टिकल रोटेशन. ओके, आणि जर सेम प्लेन पोलराइज्ड लाईट ऑर्गॅनिक सोल्युशनमधनं पास केलेली आपण आणि ती जर स्ट्रेट जाते, डिफ्लेक्शन आहे का इथे नाही, सो हा कंपाऊंड काय असेल आपला ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. काय असेल इथे ऑप्टिकली इनॅक्टिव्ह कंपाऊंड असेल. ओके, क्लिअर ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी क्लिअर. मग काय ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीसाठी बघा प्लेन पोलराइज्ड लाईट ऑर्गॅनिक सोल्युशन, चेंज ऑफ डिफ्लेक्शन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट किंवा ट्रान्समिशन लाईट. जी ट्रान्समिटेड प्लेन पोलराइज्ड लाईट आहेत ती काय अँगल चेंज करते, सुरुवातीच्या अँगलने जाते का नाहीत, सो डिफ्लेक्शन दाखवतात राईट हँड साईड और लेफ्ट हँड साईड कोणत्याही साईडने, त्यामुळे तो मॉलिक्यूल काय म्हणू शकतो आपण ऑप्टिकल ॲक्टिव्ह. जर ही कंडिशन सॅटिस्फाय झाली तर तो मॉलिक्यूल ऑप्टिकल ॲक्टिव्ह. आणि जर प्लेन पोलराइज्ड लाईट ऑर्गॅनिक सोल्युशन आणि डिफ्लेक्शन दाखवताना सपोज तुमची स्ट्रेट गेली, काहीच डिफ्लेक्शन दाखवलं नाहीत, रोटेशन काहीच झालेलं नाहीत, तर तो मॉलिक्यूल काय असेल ऑप्टिकली
इनॅक्टिव्ह असेल. काय असेल तो मॉलिक्यूल ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असेल. ओके. आता जी लाईट असते ना, प्लेन पोलराइज लाईट ही दोन वेने डिफ्लेक्ट होते. काय, सपोज क्लॉकवाईज और राईट हँड साईड. सो जेव्हा तुमची क्लॉकवाईज और राईट हँड साईडला तुमची जी प्लेन पोलराइज लाईट ट्रान्समिट होते, जेव्हा प्लेन पोलराइज लाईट आपण ऑर्गॅनिक सोल्युशनवर बंबार्ड करतोय आणि ती जर राईट हँड साईडला रिफ्लेक्ट झाली किंवा रोटेट झाली, ट्रान्समिट झालेली आहे, ती जर रोटेट झाली आपली राईट हँड साईड वेने, सो तिला काय म्हटलं आता मग, डेक्स्ट्रो रोटेटरी लाईट. काय म्हटलं आता तिला, डेक्स्ट्रो रोटेटरी लाईट और स्मॉल डी और प्लस साईनने रिप्रेझेंट करतो त्याला. ओके. काय, प्लेन पोलराइज लाईट जेव्हा आपण ऑर्गॅनिक सोल्युशनमध्ये जो ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड आहे त्यावर बंबार्ड केल्यानंतर ती लाईट राईट हँड साईड किंवा क्लॉकवाईज वेने जर रोटेट होते, काय, राईट हँड साईड और क्लॉकवाईज वेने जर रोटेट होते, सो त्या लाईटला काय म्हटलं जातं, डेक्स्ट्रो रोटेटरी लाईट. काय म्हटलं जातं मग, डेक्स्ट्रो रोटेटरी लाईट. आणि त्या आयसोमरला म्हटलं जातं डी आयसोमर. काय म्हटलं जातं, डी आयसोमर. सो हा डी त्यासाठी किंवा प्लस किंवा डेक्स्ट्रो रोटेटरी आयसोमर म्हटलं जातं. आणि जर प्लेन पोलराइज लाईट ही अँटी क्लॉकवाईज, काय, अँटी क्लॉकवाईज और लेफ्ट हँड साईडला जर रोटेट झाली, काय, प्लेन पोलराइज लाईट बघतोय आपण ना, जर प्लेन पोलराइज लाईट अँटी क्लॉकवाईज साईडने किंवा लेफ्ट हँड साईडला जर रोटेट झाली, ट्रान्समिटेड प्लेन पोलराइज लाईट लेफ्ट हँड साईडला जर रोटेट झाली, सो त्याला काय म्हणणार आपण, लिओ रोटेटरी. काय म्हणणार त्याला आपण, लिओ रोटेटरी और स्मॉल एल और मायनस साईनने रिप्रेझेंट करणार त्याला. ओके. काय काय आहेत, लिओ रोटेटरी, स्मॉल एल और मायनस साईनने काय करतोय आपण त्याला रिप्रेझेंट करतोय. कळालंय. किंवा त्याला काय म्हणू शकतो मग, एल आयसोमर और मायनस आयसोमर. सो हे दोन वेगवेगळे आयसोमर तुमचे दाखवू शकतात. एक्झॅक्ट जे असतात ना ऑपोजिट, ते दोन दाखवू शकतात. मग लुईस पाश्चरने हा फेनोमेना तुमचा फाइंड आउट केला होता. आणि दोन आयसोमर आहे सपोज, जे आपण कंपाऊंड बघितले होते ना, एच इकडे होता Cl CH3 आणि हा होता CH2 CH3. हा काय होता CH2 CH3. आता इकडे जर बघितलं तर काय बघा, सिंपल ॲझ्युम करू आपण, सपोज इथे मी पास केली प्लेन पोलराइज लाईट. सो हा जर राईट हँड साईडने जर फिरला, ओके, हा काय दाखवतोय, लेटेस्ट से हा राईट हँड साईडने रोटेट होतोय. सो याला मी काय लिहिणार, डी आयसोमर और प्लस और डेक्स्ट्रो. काय लिहिणार याला, राईट हँड साईड डी और डेक्स्ट्रो. आणि याला काय लिहिणार, सपोज हा लेफ्ट हँड साईडला रोटेट होत आहे, हा एक्झॅक्ट ऑपोजिट आयसोमर आहेत ना, तो हा काय राईट हँड साईडने होणार आहे का नाहीत, हा एक्झॅक्ट ऑपोजिट प्रॉपर्टीज दाखवेल. हा काय लेफ्ट हँड साईडला. आणि याला काय लिहिणार मी, एल और मायनस और लिओ आयसोमर. काय लिहिणार, लिओ. ओके. सो काय परत एकदा सांगतो, काय, सपोज प्लेन पोलराइज लाईट ऑर्गॅनिक सोल्युशनमध्ये आपण काय करतोय, पास आउट करतोय, आणि ती जर क्लॉकवाईज वेने रोटेट झाली तर तिला काय होणार आपण, डेक्स्ट्रो रोटेटरी लाईट और स्मॉल डी और प्लस. आणि जर ती लेफ्ट हँड साईडने रोटेट झाली तर तिला काय म्हणणार, लिओ रोटेटरी लाईट और स्मॉल एल और मायनस. ठीक आहे. मग आता हे जे दोन कंपाऊंड आहेत, राईट, तुमची काय एक्झॅक्ट ऑपोजिट प्रॉपर्टी दाखवते ना, ती कंपाऊंडची ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी काय असेल, त्या दोन्ही मॉलिक्यूलची दोन्ही आयसोमरची काय असेल, एक्झॅक्ट ऑपोजिट असणार आहेत. सेम असेल का नाहीत. हा राईट हँड साईडने फिरतोय, हा काय लेफ्ट हँड साईडने फिरतोय. म्हणजे इथं जो राईट हँड साईडने जो अँगल असेल तो एक्झॅक्टली ते काय असेल, लेफ्ट हँड साईडने असेल. हा जर प्लस असेल तर हा काय असणार आहे, मायनस. दोघांमध्ये चेंजेस काय आहेत, एक्झॅक्टली ऑपोजिट आहेत तो आयसोमर तुमचा. कळालंय. मग हे दोन्ही आयसोमर काय असेल, एक्झॅक्टली ऑपोजिट असतील. आणि मग ह्या दोन आयसोमरला म्हटलं जातं इनॅन्शिओमर्स. काय म्हटलं जातं, इनॅन्शिओमर्स. आणि इनॅन्शिओमर्स ही टर्म दिलीत लुईस पाश्चर या सायंटिस्टने. काय, लुईस पाश्चर यांनी काय इनॅन्शिओमर्स ही टर्म गिवन केलेली आहे. लॅक्टिक ॲसिड फॉर्मेशनच्या वेळेस त्यांनी बघितलं होतं हा आयसोमेरिझम, त्यांनी फर्स्ट फाइंड आउट केलेले आहेत. सो इनॅन्शिओमर्स म्हणजे काय असतात,
जे दोन आयसोमर आहेत ना आपले ते काय असतात एकमेकांचे मिरर इमेजेस. सो सेम आहेत आणि जर त्यांच्यामध्ये बघितले तर एक सपोज क्लॉकवाईज जर रोटेट होते तर ऑदर जो असेल तो काय असेल अँटी क्लॉकवाईज. मग ते इनॅन्शिओमर जे आहेत ते काय तुमचे ऑप्टिकल आयसोमेरिझम आहेत तुमचे एक प्रकारे. काय इनॅन्शिओमर्स आहे ऑप्टिकल आयसोमेरिझम. का त्यांची जी अरेंजमेंट असते स्पेशल अरेंजमेंट ती काय असते तुमची वेगळी वेगळी असते फक्त. राईट. हे ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणजेच काय आहेत मग इनॅन्शिओमर असतात. म्हणजे एक तो तुमचा जो कंपाऊंड आहे तो काय होतोय क्लॉकवाईज रोटेट करतोय आणि ऑदर जो आहे तो काय तुमचा अँटी क्लॉकवाईज. म्हणजे त्यांचं रिलेटिव्ह कॉन्फिगरेशन जे असतं ते काय असतं एक्झॅक्ट ऑपोजिट असतं. काय असतं त्यांचं रिलेटिव्ह कॉन्फिगरेशन एक्झॅक्ट ऑपोजिट असतं. मग त्यांना काय म्हणणार आपण इनॅन्शिओमर्स. जो आपला ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी नंतरचा चौथा पॉईंट आहे इनॅन्शिओमर्स. मग इनॅन्शिओमर्सकडे येताना आपण इनॅन्शिओमर्स म्हणजे काय. सो इनॅन्शिओमर्स काय असतात तुमचे एक्झॅक्टली ऑपोजिट आयसोमर्स असतात जे की एक्झॅक्ट ऑपोजिट वेने रोटेट होतात थ्रू प्लेन पोलराइज लाईट. त्यांच्यामध्ये जर बघितलं तर हा जर राईट वेने रोटेट होतोय तर हा काय तुमचा लेफ्ट हँड साईडने काय रोटेट होते. एवढं एक लक्षात ठेवायचं इनॅन्शिओमेरिझममध्ये. ओके. सो मी रब करतो आणि इनॅन्शिओमेरिझम बघूया आपण. सो जो चौथा पॉईंट आहे आपला तो काय इनॅन्शिओमर्स. राईट. इनॅन्शिओमर्स जो आहेत इनॅन्शिओमर्स म्हणजे काय द आयसोमर विच आर नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस आर कॉल्ड ॲज इनॅन्शिओमर्स. सो जो एक्झाम्पल होता अगोदरचा मी तोच लिहितो परत. सपोज इथे H आहेत, इथे Cl आहेत, इथे काय आपला CH3 ग्रुप, इकडे आहेत CH2 अँड CH3. ओके. आणि इकडच्या वेळेस इकडे हायड्रोजन आहेत, इकडे Cl आहेत, इथे काय आपला CH3 आणि इकडे आहेत CH2 अँड CH3. मग आपण अगोदर बघितलं होतं हे जे दोन आहेत हे काय एक्झॅक्ट नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेज आहेत. दोघं मिरर इमेज आहेत आरशामध्ये जसं आपला लेफ्ट हँड आणि राईट हँड दिसतो तसाच. सो ते एकमेकांवर इम्पोज होत आहे का नाहीत. सो नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेज असतात इनॅन्शिओमर्स. त्यांची ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी काय असते एक्झॅक्ट ऑपोजिट. याची ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी आणि याची ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी काय असेल एक्झॅक्ट ऑपोजिट. हे दोन्ही काय असणार आहे आपले ऑप्टिकल आयसोमेरिझम. म्हणजे जे दोन इनॅन्शिओमर्स असतात हे काय असतात त्यांना काय म्हणणार पेअर ऑफ इनॅन्शिओमर्स. काय असणार ही पेअर ऑफ इनॅन्शिओमर्स. आणि हे दोन्ही पेअर ऑफ इनॅन्शिओमर्स काय असतात ऑप्टिकल आयसोमेरिझम असतात. ही काय आपली पेअर ऑफ इनॅन्शिओमर. हे दोन इनॅन्शिओमर्स आहेत त्यांची पेअर आहेत आणि यांनाच काय म्हणणार मग आपण एकमेकांचे ऑप्टिकल आयसोमर्स काय म्हणणार यांना ऑप्टिकल आयसोमर्स. सो जे आपण सुरुवातीपासून बघतोय ऑप्टिकल आयसोमेरिझम त्यासाठी आपण इकडे आलो आहेत. हे काय आपले ऑप्टिकल आयसोमेरिझम पेअर ऑफ इनॅन्शिओमर्स आहेत आणि त्यांनाच काय म्हणणार मग ऑप्टिकल आयसोमेरिझम. ओके. सो सपोज एक्झॅक्ट काय असतात ते ऑपोजिट असतात एकमेकांच्या. काय असणार ते एक्झॅक्ट ऑपोजिट. सपोज हा इकडे +50 आहे तर हा काय असेल इकडे -50. हा जर इकडे +70 असेल तर हा काय असेल इकडे -70. एक्झॅक्ट काय असतात ते ऑपोजिट वेने रोटेट होत असतात. यांना इनॅन्शिओमर्स. आता इनॅन्शिओमरच्या प्रॉपर्टीज जर बघितल्या ना तर फिजिकल प्रॉपर्टीज जेवढ्या आहेत इनॅन्शिओमरच्या तेवढ्या काय असतात तुमच्या जवळपास सेम असतात. फिजिकल प्रॉपर्टीज चेंज होत नाहीत. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट हे ज्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत इनॅन्शिओमरच्या त्या काय असतात सेम असतात. केमिकल प्रॉपर्टीज पण काय असतात इनॅन्शिओमरच्या जवळपास सेम असतात. सो दोन प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज ह्या दोन्ही प्रॉपर्टीज काय इनॅन्शिओमरच्या सेम आहेत. एक्सेप्ट एक सुटेबल तुमचा सपोज कायरल रिएजंट असेल त्यांच्यासोबत तो वेगळ्या वेगळे रिॲक्ट करतो. ते तुम्हाला थोडंसं हाय आहेत. तुम्ही एक स्किप जरी केलं कायरल रिएजंट म्हणजे काय तरी तुम्हाला चालतं. तुमच्या लेवलवर तसे क्वेश्चन येणार नाहीत. ती हाय टर्म आहेत. सो तुम्ही एक लक्षात ठेवा ती स्किप केलेली बरी तुमच्यासाठी. कायरल रिएजंट म्हणजे काय करतात ते फक्त ह्या दोघांपैकी एकासोबतच रिॲक्ट करतात. एक जनरल इन्फॉर्मेशनसाठी सांगून देतो. कायरल रिएजंट म्हणजे काय ते सिलेक्टिव्हली ह्या दोघांपैकी फक्त एकासोबतच रिॲक्ट करतात. त्यांना म्हणतात कायरल रिएजंट. मग त्यांच्यासोबत यांची केमिकल प्रॉपर्टीज काय असते वेगळी. फक्त तुमची जर बघितली तर इनॅन्शिओमरच्या ज्या प्रॉपर्टीज असतात काय फिजिकल प्रॉपर्टीज सेम आहेत, केमिकल प्रॉपर्टीज पण सेम आहेत.
एक्सेप्ट कायरल रिॲक्शन विथ कायरल रिएजंट. ओके, सो हे होतं इनॅन्शिओमर्सचा टाईप्स तुमचे. आपण वेगवेगळ्या वेने इनॅन्शिओमर्स तुम्ही दाखवू शकतात. आता इनॅन्शिओमर्स म्हणजे तुमचे काय असणार आहेत, ऑप्टिकल आयसोमेरिझम. ऑप्टिकल आयसोमर्सचा जो पार्ट आहे तो काय तुमचा, म्हणजे ऑप्टिकल आयसोमेरिझमचं क्लासिफिकेशन जर केलं ऑप्टिकल आयसोमेरिझममध्ये क्लासिफिकेशनमध्ये काय येणार आहे टर्म, इनॅन्शिओमर येणार आहे. इनॅन्शिओमर जर असेल तुमचा मॉलिक्यूल तर तो काय दाखवतो, ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवतोय. आणि इनॅन्शिओमर केव्हा असेल, जेव्हा मॉलिक्यूल तुमचं ऑप्टिकल ॲक्टिव्ह असेल. मॉलिक्यूल ऑप्टिकल ॲक्टिव्ह केव्हा असेल, जेव्हा त्या मॉलिक्यूलमधनं प्लेन पोलराइज लाईट पास आउट होईल वेगवेगळ्या डायरेक्शनला. आणि मॉलिक्यूलमधनं प्लेन पोलराइज लाईट पास केव्हा होणार आहेत, जेव्हा त्या मॉलिक्यूलमध्ये कायरल कार्बन ॲटम असेल तेव्हा. म्हणजे जेव्हा आपण फर्स्ट कन्सेप्ट जी बघितलेली कायरल कार्बन ॲटम, तिचा यूज कसा आहे, कायरल कार्बन ॲटम जर असेल आणि मॉलिक्यूलमध्ये जर प्लेन पोलराइज लाईट जर पास केली तर तू काय दाखवेल, डिफ्लेक्शन दाखवेल ट्रान्समिशनमध्ये. ते डिफ्लेक्शन असेल, रोटेशन जे असेल तुमचं ऑप्टिकल रोटेशन, ते काय सजेस्ट करेल, मॉलिक्यूल ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहेत. मग मॉलिक्यूल ऑप्टिकल ॲक्टिव्ह आल्यामुळे काय तिथे दोन आयसोमर असण्याचे चान्सेस असतील. सो एक राईट हँड साईडने रोटेट होऊ शकतो, एक लेफ्ट हँड साईडने. मग हे दोन काय असतील, तुमचे मिरर इमेजेस असतील. मग हे दोन मिरर इमेजेस आहेत. सो त्या दोन मिरर इमेजेसला एक्झॅक्ट काय असतं, त्यांचं ऑपोजिट कॉन्फिगरेशन असतं. सो एक्झॅक्ट ऑपोजिट कॉन्फिगरेशन असल्यामुळे त्यांना आपण काय म्हणणार, मग ऑप्टिकल आयसोमेरिझम किंवा इनॅन्शिओमर्स म्हणू शकतो. आणि ते इनॅन्शिओमर जे असतात ते काय असतात, एक्झॅक्ट इक्वल अँड ऑपोजिट असतात तुमचे. ओके, दोन इनॅन्शिओमर्स काय असतात, नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर. त्यांचे फिजिकल प्रॉपर्टीज अँड केमिकल प्रॉपर्टीज काय असेल, सेम असेल. ओके, सो हे होतं इनॅन्शिओमेरिझमचं डिस्क्रिप्शन. मग तुम्ही इनॅन्शिओमरसाठी आपण एक्झाम्पल घेऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये इनॅन्शिओमर्सचे वगैरे, त्याचे व्हिडिओज आहेत. इनॅन्शिओमर्स म्हणजे काय टोटली. आता लास्ट पॉईंट आहे ते रिप्रेझेंटेशन ऑफ आयसोमेरिझम. मग हे रिप्रेझेंट कसे करणार, सो रिप्रेझेंटेशन ऑफ कन्फिगरेशन ऑफ मॉलिक्यूल, हे होतं ना लास्ट पॉईंट. काय होतं आपलं लास्ट पॉईंट, रिप्रेझेंटेशन ऑफ कन्फिगरेशन ऑफ मॉलिक्यूल. ओके, सो हा लास्ट पॉईंट होता आपला. सपोज दोन वेळे लिहिल्या जातात मॉलिक्यूल, एक फिशर आणि दुसरा जो आहे तो आहे बाय युजिंग वेज फॉर्म्युला. एक बाय युजिंग फिशर फॉर्म्युला आणि दुसरा जो आहे तो आहे वेज. सो फिशर फॉर्म्युल्यामध्ये कसं आहे, सपोज आपला एक कंपाऊंड घेतो मी, CHCl and CH3. ओके, सो सपोज ह्या वेनेत मग मी व्हर्टिकल लाईनमध्ये मी काय करतो, ड्रॉ करतो, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल. सो मी जेव्हा सपोज इथे लिहितोय आयोडीन आणि इथे लिहितोय क्लोरीन, हा लिहितो हायड्रोजन आणि हा लिहितोय CH3. मी असं लिहिले. फिशरमध्ये काय लिहिलं आता तुमचं, हॉरिझॉन्टल हे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टलवर सबस्टिट्यूएंट ड्रॉ केले जातात. आता हा लिहिल्यानंतर मी काय करेल, इकडे लिहिताना काय आहेत, सो जे हॉरिझॉन्टल लाईनचे जे असतात ना, तर ते काय दाखवले जातात आपले, एक कम्प्लिटली व्हेज साईडने दाखवले जातात. व्हेज म्हणजे काय, थिक केलेले असतात तुमचे. ओके, थिक बॉन्ड झालेले आहेत. आणि जे व्हर्टिकल लाईनवरचे जे असतात ते कशाने दाखवले जातात, तुमचे डॉटेड वेने दाखवले जातात. सो याला काय म्हणतात, फिशर फॉर्म्युला. डॉटेड इथे काय आयोडीन, हा काय क्लोरीन, हा काय आपला CH3 ह्या साईडला होता आणि हायड्रोजन ह्या साईडला होता. सो हा आणि हा फॉर्म्युला काय तुमचा जवळपास सेम आहेत. हा फॉर्म्युला होता ना तुमचा. सो काय आयोडीन आणि Cl हे कशावर होते, व्हर्टिकल लाईनवर. सो जे व्हर्टिकल लाईनचे सबस्टिट्यूएंट असतात ते कोणत्या वेने दाखवले जातात, डॉटेड वेने. कोणत्या वेने, डॉटेड वेने. आणि जे हॉरिझॉन्टल लाईनवरचे सबस्टिट्यूएंट असतात ते कशा दाखवले जातात, थिक वेज लाईनने दाखवले जातात. काय, थिक वेज लाईनने काय ह्यावर दाखवले जातात. कळालं आहे मग काय. सपोज फिशर फॉर्म्युलामध्ये सपोज व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल वेने ह्या वेने सबस्टिट्यूएंट लिहिलेले आहेत. आणि तुम्हाला जर कन्व्हर्जन करायचं असेल कशामध्ये, फॉर्म्युलीजमध्ये, सो काय करणार आपण, हा काय व्हर्टिकल लाईनवर, हा पण काय व्हर्टिकल लाईनवर. मग मी हा कशाने लिहिणार आहे, ते डॉटेड, कशाने रिप्रेझेंट करणार, डॉटेड. आणि हा काय हॉरिझॉन्टल, हा पण काय हॉरिझॉन्टल. सो हॉरिझॉन्टल कशाने रिप्रेझेंट करणार आपण, थिक व्हेज. आणखी
अदर एक्झाम्पल अगोदर व्हेज बघून घेऊ. सो व्हेजमध्ये कसं लिहिलं जातं इथे, व्हेजमध्ये जर बघितलं तर H सपोज CH3 एक आयोडीन स्मॉल आणि एक CH3 सपोज ह्या वेनी स्ट्रक्चर दाखवलेले आहेत. सो व्हेज फॉर्म्युला रिप्रेझेंटेशन काय करतो बघा, हा आयोडीन जो आहे हा काय असतो तुमचा बिलो दी प्लेन. काय रिप्रेझेंट करतोय हा बिलो दी प्लेन. सो इकडे पण सेम, हे जे दोन, हा आयोडीन आणि हा क्लोरीन, हा काय रिप्रेझेंट करतोय मग तुमचे बिलो दी प्लेन. काय रिप्रेझेंट करतोय हा बिलो दी प्लेन. आणि जो व्हेज असतो हा काय रिप्रेझेंट करतोय अबव दी प्लेन. काय अबव दी प्लेन. इकडे पण हा जो व्हेज असतो हा काय करतो अबव दी प्लेन रिप्रेझेंट करतो. ओके. आणि हा हायड्रोजन आणि हा CH3 जो असतो तो काय रिप्रेझेंट करतो इन दी प्लेन. आता हे नेमकं काय, सपोज 3D आपण काय करतोय, जो 3D स्ट्रक्चर आहे तो कशावर लिहितोय 2D वर. लेटेस्ट से सपोज हा जो माझा हात आहेत ना, जो पाम आहेत हा काय तुमचा प्लेन आहेत, एक प्लेन आहेत. मग जो आयोडीन आहे तो काय माझा ह्या प्लेनच्या खाली बिलो दी प्लेन, ह्या हाताच्या खाली. जो क्लोरीन आहे तो काय माझा या वर. ओके. आणि जो हायड्रोजन आणि CH3 तो काय माझा इथेच आहेत, डायरेक्टली याच्यावर अटॅच असं आहे, हातावर आहे डायरेक्टली. ओके. म्हणजे इथून बॉन्ड फॉर्म केले आहेत. कळालं आहे. मग बिलो दी प्लेन म्हणजे हाताच्या खाली, अबव दी प्लेन म्हणजे एक्झॅक्टली वरती, आणि इन दी प्लेन म्हणजे काय असेल ह्या हातावर असेल डायरेक्टली. ओके. सो हे झालं 3D रिप्रेझेंटेशन. तसं इकडे काय असेल सेम एकच, हात एकतर वरती असेल किंवा खाली असेल. मग CH3 आणि हायड्रोजन काय असेल हाताच्या वरती, आणि आयोडीन आणि Cl काय असेल हाताच्या खाली असणार आहेत. सो आयदर बिलो दी प्लेन और अबव दी प्लेन. मग फिशरमध्ये काय तुम्ही दोनच स्ट्रक्चर दाखवू शकतात, म्हणजे दोनच रिप्रेझेंटेशन आहे, एक बिलो दी प्लेन और अबव दी प्लेन. आणि व्हेज फॉर्म्युलेमध्ये काय आहेत तुमचे 3 टाईपचे रिप्रेझेंटेशन, एक इन दी प्लेन, एक अबव दी प्लेन और एक बिलो दी प्लेन. सो जेव्हा डॉटेड लाईनने रिप्रेझेंट करणार आपण सबट्युएंट, तर जेव्हा डॉटेड लाईनने सबट्युएंट तुम्ही रिप्रेझेंट करतात त्याचा अर्थ काय असतो, तो सबट्युएंट बिलो दी प्लेन आहात. हा सबट्युएंट काय तुमचा बिलो दी प्लेन. आणि हा Clचा अर्थ काय आहे, हा सबट्युएंट अबव दी प्लेन. सो इथे कन्सिडर करा माझा हा जो हाती हा काय प्लेन आहेत. मग Cl जो आहे तो काय तुमचा व्हेज, ठीक व्हेज लाईनने रिप्रेझेंट केलेला आहे, म्हणजे तो काय असेल अबव दी प्लेन, म्हणजे हा काय हातावर. जो आयोडीन आहे तो कशाने रिप्रेझेंट केलेला आहे डॉटेड लाईनने, म्हणजे तो काय असेल बिलो दी प्लेन, मग हा काय माझ्या हाताच्या खाली. आणि जो हायड्रोजन आणि CH3 आहे तो कशाने एक स्ट्रेट लाईनने रिप्रेझेंट केलेला आहे, मग ते काय इन दी प्लेन. इन दी प्लेन म्हणजे काय असेल ह्या हातावरच आहेत, ते इथेच आहेत, ह्या सरफेसवरच ते काय प्रेझेंट आहेत. कळालं आहे. मग ह्या वेळी तुम्ही रिप्रेझेंट करू शकतात फॉर्म्युलेत. सेम याच्यासाठी एक्झाम्पल लिहितो अदर. सपोज इकडे आता CH3 मी थिक व्हेजनी दाखवते, Cl हायड्रोजन आणि Br असं स्ट्रक्चर दाखवलं. आता याचा अर्थ काय असेल, हा CH3 काय असेल अबव दी प्लेन. काय असणार हा CH3 अबव दी प्लेन, राईट. हा Cl काय असेल बिलो दी प्लेन. काय असणार हा Cl बिलो दी प्लेन. आणि हा Br आणि CH3 काय असेल इन दी प्लेन. काय असेल हा इन दी प्लेन. ओके. तसंच मी इकडे दाखवू शकतो तो स्ट्रक्चर. सपोज मी असं लिहिलं इथे Cl Br CH3 आणि H. सो असं लिहिल्यानंतर मी हा कसा रिप्रेझेंट करणार इथे, हा कार्बन. आता हा Br हॉरिझॉन्टल लाईनला आहेत, मग हॉरिझॉन्टल लाईनचे सबट्युएंट कधी पण काय आहेत थिक वेज लाईनने दाखवायचे. सो हॉरिझॉन्टल लाईनला मी अगोदर थिक वेज करून घेतो. आणि हा काय होता Cl लेफ्ट हँड साईडला इकडे होता, तो मी Cl इकडे लिहितो. हा Br इकडच्या साईडने होता, तर मी हा Br इकडे लिहून टाकतोय. CH3 आणि H काय तुमचं व्हर्टिकल लाईनला आहेत. सो व्हर्टिकल लाईनचे सबट्युएंट नेहमी काय आहेत डॉटेडने लिहिणार आपण. काय व्हर्टिकल लाईनचे सबट्युएंट इन फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युल्यामध्ये, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युल्यामध्ये काय करणार, व्हर्टिकल लाईनवर जे असणारे सबट्युएंट आहेत ते कशाने लिहिणार आपण डॉटेड लाईनने, डॉटेड वेने. आणि जो हॉरिझॉन्टल लाईनवर असलेले सबट्युएंट आहेत ते कशाने लिहिणार आपण थिक वेज वेने. सो आता इकडे काय वरती काय होता आपला CH3, तो CH3 ॲज इट इज, हा हायड्रोजन आहेत, हा हायड्रोजन ॲज इट इज. कळालंय. मग परत एकदा सो मी फीचरचं एकदा परत क्लिअर करतो. जे व्हर्टिकल लाईनवर सबस्टिट्युएंट असतात ते कशी लिहिणार आपण डॉटेड वेने रिप्रेझेंट करणार. कोणत्या वेने रिप्रेझेंट करणार डॉटेड वेने. आणि जे हॉरिझॉन्टल लाईनवर सबस्टिट्युएंट असतात ते कशाने रिप्रेझेंट करणार आहे आपण थिक वेज लाईनने रिप्रेझेंट करणार. ओके.
आणि इकडे बघितलं तर हे सिम्पल रिप्रेझेंटेशन असतं. वेज जे असतात ते असतात अबव द प्लेन, डॉटेड जे असतात ते असतात बिलो द प्लेन, आणि एक स्ट्रेट जी लाईन असते ती असते इन दी प्लेन. मग वेज फॉर्म्युला आणि हा आहे तुमचा नॉर्मल. हे टेट्राहेड्रल कॉन्फिगरेशन असल्यामुळे कार्बनचं त्यासाठी वेज फॉर्म्युला जास्त युजफुल असतो. कारण की आपलं कार्बनचं हायब्रिडायझेशन काय असतं sp3, आणि sp3 हायब्रिडायझेशन असल्यामुळे आपल्याला काय तो फॉर्म्युला जो आहे तो काय जास्त युजफुल आहे. ओके, सो हे होतं सर्व आपले ऑप्टिकल आयसोमेरिझम. सो नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये नेक्स्ट टॉपिक चालू करण्या अगोदर मी एक छोटा व्हिडिओ टाकेल 10 ते 20 मिनिटचा. त्यामध्ये इनॅन्शोमर्सचे एक्झाम्पल्स, थोड्याफार प्रॉपर्टी मी परत एक्सप्लेन करेल इनॅन्शोमर्समधनं, कारण ते कळणं तुम्हाला गरजेचं आहे. ओके, मॉलिक्युलर ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी दाखवतो की नाही ह्यावर काय एक्झाम्पल घेईल, आणि यांचं रिप्रेझेंटेशन कसं करता येईल ह्यावर मी काही एक्झाम्पल घेईल. म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण फक्त यांचे एक्झाम्पल्स बघणार आहेत. कशाचे मॉलिक्युल ऑप्टिकल ॲक्टिव्ह आहे की नाही हे कसं ओळखणार, तो एक एक्झाम्पल, इनॅन्शोमर्सचे एक्झाम्पल, आणि नेक्स्ट कशाचे एक्झाम्पल बघणार आहोत आपण, रिप्रेझेंट कसे करायचे एक्झाम्पल. ओके, सो आजच्यासाठी एवढंच. ठीक आहे.